नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अंडा बिर्याणी बनवते. तर चला तर. इथे मी बटाटा घेतला आहे, आलं लसूणची पेस्ट आहे, त्यानंतर उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना. आता आपण गॅस चालू केला आहे, कढई ठेवून घेतली आहे. यामध्ये आपण तेल ओतून घेऊ. तेल आहे गरम झाले साधारण. त्यामध्ये जिरा आहे आणि थोडेसे खडे मसाले, 2 लवंगा आहेत, काळा मिरी आहे, दालचिन्याचा छोटासा तुकडा आहे. जे घरात होते तेच टाकलेत. थोडीशी हिंग टाकूया फोडणीमध्ये. आता यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे. कांदा आपण परतून घेऊया. कांदा मस्त मऊ होईपर्यंत परतवायचा आहे. मस्त असा सुटसुटीत झालाय बघा. आता कांदा छान मऊ झालेला आहे. यामध्ये आपण बटाटा टाकून घेऊया. बटाटे नाही टाकायचे तर नका टाकू, तसं काही नाही आहे, पण मी टाकले. बटाटा कांदा चांगला परतून घ्यायचा. कांद्याबरोबर बटाटा पण छान परतून होतो आणि शिजायला मदत होते. कांदा टोमॅटो बटाटा चांगला परतून झाला आहे. त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट आहे, त्यामध्ये थोड्याशा लाल मिरच्या पण आपण वाटलेल्या आहेत, जे हिरव्या मिरच्यांमध्ये येतात ना तेच. परत एकदा हा मसाला चांगला कच्चा पण जाईपर्यंत परतून घेऊ. तर यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला नाही आहे, टोमॅटोमध्ये असं बोलल्या गेलं. आता आपण यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण असा उभा चिरून घेतला आहे. त्यावर लगेच आपण मीठ टाकलं. पटकन टोमॅटो मऊ होतो आणि लवकर शिजतो. परत एकदा चांगलं परतून घेऊया. आता इथे आपण ना एक वाफ काढायची आहे. गॅस बारीक केला आहे. 1-2 मिनटं आपण वाफ काढली तर मस्त असं हे एकजीव झालेला आहे बघा. आता ना इथे मी गॅस बारीक करून हे असंच आपण ठेवूया आणि इथे आता मी मसाला काढते. मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर मी अर्धा चमचा घेतला आहे. धना जिरा पावडर अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्त घेतले. हळद घ्यायची आहे, हळद संपली. आणि इथे मी बिर्याणी मसाला, मसाले इथनं आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत, कमी जास्त तुम्ही करू शकता. त्याचबरोबर मी त्यामध्ये मीठ पण घेतलेलं आहे. आणि हे तांदूळ घेतलेत मी 1.5 वाटी. हे आता स्वच्छ धुवून घेते 2 पाण्याने. तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. मसाला तयार आहे आणि इथे पाहू शकता छान असं एकजीव झालंय सगळं, कांदा टोमॅटो बटाटा. आता हा मसाला आपण टाकून घेऊया. यामध्ये मीठ घेतले बघा मी 1 चम्मच. मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मसाले सर्व चांगले परतून घेतलेत आपण. बघा बिर्याणी करायचं आहे ना तर आपल्याला थोडासा वेळ लागतो, पण चांगला कांदा टोमॅटो परतून घेतला, मसाले परतून घेतले ना का बिर्याणी चविष्ट बनते. त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेतले. तांदूळसुद्धा आपण मिक्स करून घेऊया. आणि आता आपण यामध्ये पाणी पण टाकून घ्यायचे. तर 1.5 वाटी मी घेतले, तर मी अंदाजे पाणी टाकणार आहे. फक्त आपण जेव्हा पाणी टाकतो ना तेव्हा आपल्याला ना 1 इंच भाताच्या वरती पाणी राहिला पाहिजे, अगदी बरोबर भात बनतो. आता पुलावा बनवताना मी तसंच पाणी टाकले आणि अगदी थोडं जास्त टाकले, कारण बटाटा पण आहे म्हणून. आता इथे आपण हे सर्व मिक्स झालेलं आहे. ह्याची चांगली एक मोठी उकळी आली बघा. आता उकळी आल्यानंतर आहे ना इथे गॅस आपण बारीक करायचा आहे, झाकण ठेवायचे. त्याआधी यामध्ये मी कोथिंबीर आणि पुदिना हे टाकून घेते. पुदिना थोडासा आहे ना हाताने असं तोडून टाकते मी. कोथिंबीर आणि पुदिना टाकल्यानंतर ही जी बिर्याणी किंवा पुलावा आहे 1 नंबर बनतो. आता इथे मी दही घेतले आणि कांदा आणि दह्याचं असं रायतं करते, कारण बिर्याणी किंवा पुलावाबरोबर खायला 1 नंबर लागतो.
दही थोडंसं मिक्स करून घेतले. त्यामध्ये थोडा कांदा टाकते, 1-2-3 चमचे बारीक कापलेला. थोडीशी कोथिंबीर, पुदिना पण टाकून घेते. मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ना यामध्ये एक हिरवी मिरची पण आपण कापून टाकूया. अगदी 1-2-3 तुकडे टाकते. तर आपला हा रायता आहे दह्याचा आणि कांद्याचा तयार आहे. आता इथे मी अंडे फोडून घेते. आपण जेव्हा ही अंडा बिर्याणी आता बनवते, उकडलेल्या अंड्याची नाही बनवत, तर अंडे फोडून बनवणार आहे. एक नंबर बनते. नक्की तुम्ही अशी बनवून बघा, नेहमी बनवाल. आता आपण इकडे बघा वाफ काढले. तांदूळ आहेत हे 80% चांगले शिजले गेले. आता इथे ना एका वाटीच्या साहाय्याने आपल्याला असा खड्डा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आता इथे आपण जे फोडलेला अंडा आहे अशा पद्धतीने टाकून घ्यायचे. इथे मी 4 अंडे घेतलेत. अशा पद्धतीने आपण 4 अंडे टाकून घेतलेत. आता इथे आपण अजिबात हलवायचं नाही आहे आणि इथे झाकण ठेवायचे आहे आणि 1-2 मिनिटाची वाफ काढायची आपल्याला. बघा 1-2 मिनिटाची आपण वाफ काढून घेतले. आता यावरती आपल्याला परत थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचं आहे. 1-2 हिरव्या मिरच्या टाकून घेते. परत आपण झाकण ठेवून ना 1 मिनिटाची वाफ काढले. मी ते दाखवलं नाही आहे. तर पाहू शकता मस्त असं अंडे न उकडता आपण ही अंडा बिर्याणी केले. एक नंबर जबरदस्त झालेली आहे. खायला चवीला पण अप्रतिम आहे. नक्की बनवून बघा. नक्की बनवा आणि नंतर कमेंट करा. खायला एक नंबर बिर्याणी झाले किंवा पुलावा म्हणू शकता. जबरदस्त लागते घरात आणि एकदम साधी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवली. तर मग काय मंडळी, या जेवायला. मस्त गरमागरम बिर्याणी आहे, रायता आहे. परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. चला बाय बाय. आणि लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा.